बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या कशी झाली याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे। संतोष देशमुख हत्याकांडाचं वास्तव पहिल्यांदाच समोर येत आहे। गॅसचा पाईप आणि काठीने देशमुखांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचं समोर येत आहे। तर व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉलवरून हत्येचा व्हिडिओ दाखवण्यात आला। 16 ते 19 वयोगटातल्या 4 ते 5 जणांनी हा व्हिडिओ कॉल बघितलाय। संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यावर स्कॉर्पिओ गाडीच्या मागे जयराम साठे याची गाडी होती अशी ही माहिती समोर येते। तर हत्येचा हा घटनाक्रम नेमका कसा होता, काय नवीन गोष्टी समोर येत आहेत, अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडनं। गोविंद, अवादा एनर्जी कंपनीच्या प्रांगणामध्ये भांडणं झाले होते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी सुदर्शन घुलेला सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगत होता। केजमधून संतोष देशमुख निघाले, ते टोल नाक्यावरती आले आणि इथंच सुदर्शन घुलेनं संतोष देशमुख यांना गाठलं। सुदर्शन घुले ज्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीमधून आला होता त्या गाडीमध्ये संतोष देशमुख यांना बसवलं। यावेळी त्याच्यासोबत सुधीर सांगळे होता, त्यासोबत प्रतीक घुले होता आणि सोबत आणखी एक पांढरी गाडी होती जी जयराम साठे याची होती। संतोष देशमुख यांचं अपहरण होण्यापूर्वीच यातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे यांनी काही हत्यार आपल्यासोबत ठेवले होते। सुदर्शन घुले, प्रतीक घुले यावेळी संतोष देशमुखला जे मारहाण करत होते, याच मारहाण चालू असतानाचा एक व्हिडिओ कॉल जयराम साठे यांनी दूर जाऊन लावला। तो लावला एका व्हॉट्सअप ग्रुपवरती, ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरती 5 ते 6 सदस्य हे सगळं दृश्य बघत होते। विशेष म्हणजे त्या 5-6 मुलांचं वय अवघं 17 ते 19 वर्ष इतकंच होतं। धन्यवाद गोविंद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आलाय। विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भातली घोषणाही केली होती। मात्र घोषणा करूनही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता। अखेर आज सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू साठे, जयराम साठे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावर मकोका लावण्यात आलाय। मात्र वाल्मिक कराडवर अजूनही मकोका लावण्यात आलेला नाही। वाल्मिक कराड सध्या खंडणी प्रकरणामध्ये अटकेत आहे, त्यामुळे खुनाच्या खटल्यामधल्या आरोपींमध्ये त्याचा समावेश नसल्यानं त्याच्यावर मकोका दाखल झालेला नाही। तर कृष्णा आंधळे मात्र फरार आहे। तर कोणकोणत्या आरोपींवर आता मकोका दाखल झालाय आपण एक नजर टाकूया। विष्णू साठे, सुदर्शन घुले, जयराम साठे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे या सगळ्यांवर आता मकोका लावण्यात आलेला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहूया। पोलीस योग्य कारवाई करतील, जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही, कोणीही नाही। सगळं नीट होणार आहे, काही काळजी करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।